कमोडिटी बाजार आणि त्यातही कृषी माल बाजारपेठेतील अनपेक्षितपणा, अनाकलनीयता आणि अनिश्चिततेचा अनुभव वारंवार प्रत्ययाला येत असतो. त्यामुळे या बाजार कलाचे अंदाज बांधणे नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. एक वेळ कल सांगता येतो, मात्र त्याची तीव्रता अनुमानापेक्षा खूपच जास्त असते. अगदी तसाच अनुभव मक्याच्या बाबतीत निदर्शनास येत आहे. मागील लेखामध्ये आपण मक्याच्या मागणी पुरवठा समीकरणामध्ये अलीकडील काळात झालेले मोठे बदल आणि त्या अनुषंगाने मक्याला आलेले महत्त्व याबद्दल मोजकेच भाष्य केले होते. कारण होते ते केंद्र सरकारचे सुमारे 5 लाख टन मक्याच्या आयातीला दिलेली परवानगी. येथील मक्याचे भाव पडतील अशी ओरड करून या निर्णयाविरुद्ध अनेक तीव्र प्रतिक्रिया दिल्या गेल्या. मात्र मक्याच्या बाजारपेठेत होत असलेले बदल पाहता या निर्णयाची काळजी करण्याची आवश्यकता नसल्याचे आपण म्हटले होते. एका आठवड्यात याचा प्रत्यय आला आहे, कारण हा निर्णय झाल्यानंतरच्या आठवड्यात मक्याने किमतीचा विक्रम नोंदवला आहे. सांगलीमध्ये मका 2900 रुपये क्विंटल झाला तर बिहारमध्ये 2550 रुपये, आंध्र प्रदेशात 2750 रुपये झाला. 5-6 वर्षापूर्वी 10 रुपयांना मिळणारा मका आज 30 रुपयावर जाणे यालाच म्हणतात कृषी माल बाजारातील अनपेक्षितता अथवा अनिश्चितता. परिच्छेद मक्यातील या तेजीमुळे उत्पादकांचा जसा फायदा होतो तसाच मुख्य प्रक्रियादारांना त्याची चांगलीच झळ बसते. त्यामुळे कुठल्याही कृषी माल उत्पादनाबाबत धोरण ठरवताना दोन्ही घटकांचे हितरक्षण करणारे संतुलित धोरण ठरवण्यात सरकारची तारेवरची कसरत असते. वर म्हटल्याप्रमाणे 5 लाख टन मक्याच्या आयातीला परवानगी देण्याचा निर्णय याच भूमिकेतून घेतला असल्याने त्यावर टीका करण्याचे काहीच कारण नाही. उलट तहान लागण्यापूर्वीच विहीर खोदल्याबाबत त्याचे कौतुक केले पाहिजे. याचे प्रत्यंतर मागील आठवड्यात आले देखील. कारण पुणे स्थित कुक्कुटपालन उद्योग संघटनेने केंद्र सरकारला पत्र पाठवून 10 लाख टन मक्याच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी मागितली आहे. तसेच सरकारी गोदामात असलेल्या अतिरिक्त तांदूळ साठ्यातून 100 लाख टन तांदूळ कुक्कुटपालनाला सवलतीच्या दरात मिळावा अशी मागणी केली आहे. 29 ते 30 रुपयांनी देखील मका मिळण्याची मारामारी असताना उद्या अंडी, चिकन यांचे भाव वाढले तर सध्या तुलनेने नियंत्रणात असलेले मांसाहारी अन्नपदार्थांचे भाव देखील बरेच वाढण्याची शक्यता आहे. शाकाहारी वस्तूंच्या किमती वाढल्याने घाऊक खाद्य महागाई दर यापूर्वीच 16 महिन्यांतील उच्चांकावर असताना अंडी, मांस यांचे भाव अधिक वाढले तर लोकक्षोभ अटळ आहे. याची 3 राज्यांत लवकरच निवडणुकांना सामोरे जावे लागणाऱ्या सरकारला पुरेपूर कल्पना आहे. या परिस्थितीत या उद्योगाची मागणी दुर्लक्षित करणे चुकीचे ठरेल. स्टॉप.